नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते। तर आताच आपला इंग्लिशचा पेपर माझ्या हातात आला आहे आणि पेपरमध्ये जे ग्रामर मी तुमचं घेतलेलं रायटिंग स्किलचे जे क्ल्यू सांगितलेले ते सगळे तुम्ही वापरलेच असाल अशी आशा करते आणि पेपर तुम्हाला अतिशय सोपा गेला असणार, कारण सगळे ग्रामरच्या ट्रिक्स मी ज्या तुम्हाला सांगितलेल्या त्या सर्व इथे तेच सगळं ग्रामर इथे आलेलं आहे। वेगळं असं ग्रामर काही इथे नव्हतं। तर पहिला प्रश्न बघा, इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी इन्फिनेटिव्ह शोधायचा क्ल्यू दिलेला V1 तो टू गो हे तुम्हाला इथे मिळून गेलं आहे। इम्परेटिव्ह सेंटेन्सचा पण तुम्हाला क्ल्यू दिलेला, लास्टला फुल स्टॉप असणार आणि सब्जेक्ट व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी त्याची रचना नसणार, म्हणजे ऑर्डर वगैरे असणार। म्हणजे हे लक्षात आलं असेल की तुमच्या इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे। अरेंज द अल्फाबेटिकल ऑर्डर पण तुम्हाला मी समजून सांगितलेली, जर फर्स्ट लेटर्स सेम असतील तर कशी करायची, तर अशा प्रकारे त्याची अल्फाबेटिकल ऑर्डर येणार 1 2 3 and 4। त्यानंतर नाव चयन तर व्हर्ब ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब आली असती तर कठीण होती, नाऊन चयनच आलेली, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्ही जरी कोणाची नावं जरी लिहून ठेवला असतात तरी चाललं असतं, म्हणजे हाही प्रश्न सोपा होता। पंच्युएशनचे पण सगळे रूल्स मी तुमचे घेतलेले, फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल आणि लास्टला फुल क्वेश्चन आहे म्हणजे क्वेश्चन मार्क्स, अशी दोनच पंच्युएशन्स मार्क तुम्हाला इथे घालायची होती। टेन्स पण आपण काल क्ल्यू सगळे बघितलेले, फक्त आपल्याला व्हर्ब बघायचं आहे आणि त्याचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय सांगितलेलं, हॅड बीन आणि V1 प्लस ING म्हणजेच काय होणार, हॅड बीन डुईंग, अशा प्रकारे पास्ट परफेक्ट टेन्स होणार। बाकी सगळं आहे तसं, फक्त ॲम डुईंगच्या ठिकाणी हॅड बीन डुईंग येणार। त्यानंतर बँकच्या रिलेटेड तुम्हाला 4 वर्ड्स लिहायचे होते, तर तुम्ही कुठलेही लिहू शकता। मी इथे 4 लिहिलेत, मनी, पासबुक, चेक, काउंटर। तुम्हाला बँकच्या रिलेटेड कोणतेही 4 वर्ड लिहिलात तरी काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे हे प्रश्न सोपे होते। आणि नंतर तुम्हाला ह्याचा पण मी क्ल्यू दिलेला, ज्यावेळी बिगिनिंग विथ द असं सेंटेन्स असतं त्यावेळी हा जो प्रश्न आहे तो चेंज द व्हॉइसचा असतो। आणि वाक्य कुठलं आहे बघा, द किंग एक्झिक्युटेड द बिअर्डेड मॅन्स ब्रदर, म्हणजे हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, ते तुम्हाला वॉजमध्ये कन्वर्ट करायचं आहे। हे आपण रूलमध्ये बघितलेलं आहे ऑलरेडी। द बिअर्डेड मॅन्स ब्रदर वॉज एक्झिक्युटेड बाय द किंग, म्हणजेच आपला रूल काय सांगितलेला, डुअर पहिला येणार, मग वर्ब, त्याच्यानंतर बाय आणि मग जो तुमचा रिसिवर आहे तो तुमचं शेवटी येणार। अशा प्रकारे ऑलरेडी तुमचं दिलेलंच होतं अर्धवाक्य, फक्त तुम्हाला एवढं लिहायचं होतं त्याच्या पुढे बघा। डिग्रीज पण मी तुमच्या 2-3दा ह्या 2च दिवसात परत रिव्हिजन घेतलेली आणि ऑलरेडी व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत सगळ्या ग्रामरवरती। मग आता वाक्य कुठलं आहे बघा, अ डायमंड इज वन ऑफ द मोस्ट प्रेसियस स्टोन, वन ऑफ द म्हणजे ह्याच्यासारखे पण अजून आहेत, म्हणजे हाही त्याला ऑप्शन हा प्रश्न होता। ॲप्रोचवरनं तुम्हाला नाऊन आणि व्हर्ब असं समजून दोन सेंटेन्स बनवायची होती। ॲप्रोच म्हणजे पोचणं वगैरे, द ट्रेन ॲप्रोच टू द स्टेशन, अशा प्रकारे व्हर्ब म्हणून ॲप्रोच मी इथे वापरले। आणि कंपनी डिसाइडेड टू टेक मोर कोलॅबरेटिव्ह ॲप्रोच टू सॉल्व द प्रॉब्लेम। जर तुम्हाला व्हॉइसेस नीट आले असतील तर ही वाक्य नाही बनवलं असलात तरी चाललं असतं, किंवा वाक्य बनवणंही इझी होतं। नंतर पॅरेग्राफ खालचा पहिला क्वेश्चनही कितीतरी इझी होता, तुम्हाला डायरेक्ट पॅरेग्राफमध्ये शोधून मॅच द पेअर करायचं होतं, ते ऑलरेडी इथे मी अंडरलाईन करून ठेवलं आहे। ह्या ठिकाणी तुमची ती आन्सर्स आहेत। हाही क्वेश्चन इझी होता तुमचा एकदम, ह्याचंही आन्सर्स ह्या लास्ट पॅरेग्राफमध्ये इथे तुम्हाला मिळते, 4 पॉईंट्स कुठले लिहायचे ते। नंतर क्वेश्चन नंबर 3 काय होता तुमचा, हे किती सोपा प्रश्न होता बघा, फक्त तुम्हाला क्लासिफाय करून लिहायचं होतं। इथे ॲडजेक्टिव्ह आणि इथे वर्ब्स। ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारे शब्द, हेवी, नॅचरल आणि प्रोटेक्ट आणि अलोकेटेड इथे येणार। त्यानंतर A4 पण सोपा होता, ग्रामर रिलेटेड क्वेश्चन होता तो, क्लॉज काढायचा होता तुम्हाला आणि सबऑर्डिनेट क्लॉजला फक्त अंडरलाईन करून ते लिहायचं होतं तुम्हाला। दॅट आर लोकेटेड इन 1148 कंट्रीज, हे झालं तुमचं सबऑर्डिनेट क्लॉज दॅटपासून, आणि तो नाऊन क्लॉज आहे। का नाऊन क्लॉज आहे, कारण तो हे जे मेन क्लॉज आहे त्याचं डिस्क्रिप्शन देतोय। आणि पुढचंही सोपं होतं, WH क्वेश्चन, आणि 2 प्रकारचे क्वेश्चन्स असतात सांगितले तुम्हाला, व्हर्बल आणि WH दोघांचीही प्रॅक्टिस घेतलेली। WH क्वेश्चनची सुरुवात व्हॉटने वगैरे होते आणि व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात इथे जे वर्ब आहे ते वापरून होते, आणि बाकी सगळं वाक्य आहे तसंच लिहायचं असतं। हे सगळे रूल्स मी तुमचे माझ्या व्हिडिओजमध्ये पण समजावून सांगितलेले आणि ह्या 2 दिवसात सुद्धा तुम्हाला मी परत ते घेतलेले आहेत। मग काय सुरुवात होणार, इथे आर आहे ना, मग आरंट वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर, आणि शेवटी येणार क्वेश्चन मार्क।
म्हणजे मी जर दिलेलं ग्रामर तुम्ही नीट केला असाल ना तर तुमचा ग्रामरमध्ये एकही मार्क जाणार नाही. नंतर हे दोन्ही आहेत ते तुमचे पॅरेग्राफमधलेच क्वेश्चन होते, त्यामुळे मी ते घेत नाही आहेत. ऑनरचं अपोजिट डिसऑनर, ब्रोकनचं अपोजिट अनब्रोकन, आणि नंतर मग हे तुम्हाला पॅरेग्राफमधले शोधून वर्ड लिहायचे होते. सोशल वर्कर वगैरे पॅरेग्राफमध्ये असेल किंवा ह्याच्यासाठी हा वर्ड आहे, सेकंडसाठी हा वर्ड आहे, मॅट्रिज हा वर्ड आहे तिथे, किंवा कम्युनिटी, ग्लोबल कम्युनिटी म्हणून पण येईल पहिल्यासाठी. त्याच्यानंतर डिटर्मिनर्स पण तुमचे ऑलरेडी घेतलेत. क्ल्यू काय दिलेला तुम्हाला मी डिटर्मिनंटसाठी, नाऊनच्या आधी जो वर्ड असतो तो डिटर्मिनंट असतो. जसं की अवॉर्ड हे नाऊन आहे, मध्येच हे तुमचं काय झालं डिटर्मिनंट झालं, आणि मेट्रिस हे नाऊन आहे म्हणजे सच हे काय झालं त्याचं डिटर्मिनंट झालं. पुढचं आहे ते नॉट ओनली बट ऑल्सो. आय हॅव हेल्ड नॉट ओनली देअर इंजुरीज बॉडी बट ऑल्सो फेल देअर ब्रोकन स्पिरिट. हे पण आत्ताच्या आत्ता तुमचं 2 दिवसात रिव्हिजन मी ह्याची घेतलेली आहे. त्यानंतर पोएमवरती तिसरा क्वेश्चन थोडा कठीण असतो, त्याच्यासाठी मी तुम्हाला फिगर ऑफ स्पीच करून ठेवा बोललेली. मग अँथिसिस म्हणजे काय तर अपोजिट शब्द. मग ह्याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर होता. क्रश आणि ब्लेसिंग हे अपोजिट शब्द एका ठिकाणी आले आहेत, म्हणजे ही लाईन पण तुम्ही अँथिथिसिसमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर हे पण किती सोपं आलेलं, सकाळच्याच रिव्हिजनमध्ये मी ह्याचे काही रायमिंग स्कीम वगैरे सगळं मी तुमचं घेतलेलं. कुठल्या प्रकारची रायमिंग स्कीम आहेत किंवा फिगर ऑफ स्पीच कुठले आहेत फक्त, आणि हे तुमचं झालंच असणार कारण पहिलीच पोएम आहे, म्हणजे हेही तुम्ही 5 पैकी 5 मार्क मिळवला असाल. नंतर परत नॉन टेक्स्च्युअल पॅसेज होता, त्यावरती क्वेश्चन A1 आणि A2 तर पॅरेग्राफवरतीच असतात, त्यामुळे मी सोडवले नाही आहेत ते. A3 पण इझी होता, तुम्हाला ऑप्शन दिलेले आणि ते फक्त तुम्हाला सर्च करून भरायचे होते. परत आता इथे आलं आहे बघा, 2 सुरुवात करायची आहे, सोपं होतं. दो द डिझाईन्स व्हॅरी इन डिफरंट पार्ट्स ऑफ द इंडिया, बट काढून टाकून तिथे कॉमा टाकायचा आहे. आणि द बेसिक मेथॉलॉजिकल रिमेन्स द सेम इन ऑल. हा फक्त माझ्याकडनं राहिलेला दोचा, पण इझी होता. फक्त इथे 2 घालायचं होतं, म्हणजे मी तुम्हाला A4च्या सगळ्या क्वेश्चनची तयारी करा म्हणून सांगितलेली. मग त्यामध्ये कुठे तुम्हाला ह्या प्रकारचा पण क्वेश्चन मिळालाच असेल. हा फक्त एक ग्रामरचा पार्ट माझ्याकडनं राहिलेला, पण तरीही जर तुम्ही A4 क्वेश्चन सगळे गाईडमधले बघितले असाल तर तुम्हाला हा क्वेश्चन तिथे मिळालाच असेल. प्रेपोजिशन तर तुम्ही लहानपणापासून बघताय. पोझिशन दाखवणारा वर्ड जसं की ऑन, ॲट, ऑफ हे पोझिशन दाखवणारे वर्ड्स आहेत, ते प्रेपोजिशन्स आहेत. लेटर रायटिंगचंही फॉर्मॅट आपण व्यवस्थित बघितलं आहे, त्यातही काय तुम्हाला प्रॉब्लेम आला नसेल. आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये तुम्हाला बोललेली सकाळीच मी, जर असा चार्ट दिलेला असेल तुम्हाला तर तुम्ही हेच करा, नॉन व्हर्बलच करा, कारण इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क सहज मिळून जातात जर व्यवस्थित तुम्ही डायग्राम काढला असेल आणि हे लिहिलेलं असेल तर. कारण ग्रॅमॅटिकली मिस्टेकची शक्यता इथे कमी असेल, म्हणजे हे ज्याने केलं असेल त्याचे 5 मार्क्स कन्फर्म आहेत, व्यवस्थित हेडिंग वगैरे देऊन केलं असल्यास. किंवा हेही जरी लिहिलात आणि जर तुम्ही व्यवस्थित ग्रॅमॅटिकली लँग्वेज व्यवस्थित वापरून जर पॅरेग्राफ लिहिलेला असेल तर इथेही मार्क तुम्हाला व्यवस्थित मिळतील. बाकी ह्याच्यावरती आपण सकाळी चर्चा केलेलीच. जर व्ह्यूज दिलेले तर काउंटर व्ह्यूज लिहायचे आहेत, आणि काउंटर व्ह्यू दिलेले असतील तर व्ह्यूज लिहायचे आहेत. हे आपण बोललेलोच सकाळीच. किंवा हे स्पीच बनवायचं आहे, त्याचेही पॉईंट कशा प्रकारे मांडायचे आहेत त्याबद्दलही आपण चर्चा केलेली व्यवस्थित, म्हणजे कशा प्रकारे त्यांना उत्तर अपेक्षित असतं ते. एक्सपांड फॉर्म पण बघितलेलं आपण, न्यूज रिपोर्टबद्दल पण कशा प्रकारचं मार्किंग असतं ते पण बघितलेलं, आणि स्टोरीबद्दल पण. मग अशा प्रकारे म्हणजे 75 अबाव जाणं तर काहीच कठीण नाही आहे. सगळं ग्रामर मी तुमचं जे ह्यामध्ये विचारलेलं आहे ते जवळजवळ सगळं घेतलेलं, 1-2चं वाक्य सोडलं तर. आणि तेही तुमच्या मगाशीच सांगितल्याप्रमाणे नक्कीच तुम्हाला कुठेतरी जर A4 तुम्ही क्वेश्चन गाईडमधले नीट करा, हे क्ल्यू दिलेला मी तुम्हाला, ते जर केलं असाल तर तेही तुमचं आन्सर चुकणार नाही. आणि हे प्रेपोजिशन वगैरे हे काय तुम्ही लहानपणापासून शिकताय, त्यामुळे मला ते आवश्यक वाटलं नाही घेण्यासारखं. नाऊन, प्रेपोजिशन, व्हर्ब हे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, ते आपल्याला माहितीच असतात. त्यामुळे हे सगळे जे आहे ते पेपर इझी होता एकदम, काहीच कठीण नव्हता. त्यामुळे आशा करते की तुम्ही चांगले मार्क मिळवालच. आणि आता आपण उद्याच्या अभ्यासाला लागूया. त्याचं टाईम टेबल मी तुम्हाला ऑलरेडी चॅनलवर माझ्या टाकलेलं आहे. चला जरा आराम करा, नंतर आपण हिंदीच्या पेपरच्या प्रिपरेशनला सुरुवात करूया, ठीक आहे.
आशा करते की हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, म्हणजेच पेपर सॉल्विंग समजलं असेल, काय काय चुका झाल्यात किंवा सगळं बरोबर आहे वगैरे. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. अजून जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर किंवा नवीन असेल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मला अधिकाधिक चांगले व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल. धन्यवाद.